हाय गाईज, गुड मॉर्निंग. आमच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आमची सकाळ झालेली आहे आणि आज आहे रक्षाबंधन. तर मला असं पटापट सगळे कामं आटपून घेऊते आता. आणि कारण की पहिले आम्ही जाऊ चिपल्याला, कारण की ते बोलतात का पहिले तुझ्या राखी बांधून येऊ, पटापट बहुतेक आहेत त्या. आणि नंतर मग त्यांच्या पण बहिणी येतील तोपर्यंत, म्हणून पटापट पहिले कामं आटपते आणि पटकन घरी जाते, पटकन राख्या वगैरे बांधून मग परत इकडे यायचं. मी त्यावरती त्यांच्या बहिणी येऊन गेल्यावरती मग तिकडे अनिकेतला राखी बांधायला जायचं की नाही बघू आता कसं काय होतंय. आणि आता पटापट पहिले तर फ्रेश होते. बघू, त्यांना ताप आलाय रात्रभर, काय तब्येत बरी नव्हती त्यांची, त्यांना ताप आलाय. आता ते झोपलेत त्या. माझी सगळी कामं झाली ना का मग त्यांना उठवते. तर चला, आता आमची तयारी झालेली आहे ना. आता आम्ही चाललो चिपल्याला. आणि बघा युवांची पण इकडे तयारी झाली. युवानला झोप आणि निहारिकाची पण तयारी आम्ही केलेली आहे. दोघांना पण काल कपडे आणलेत. निहारिका कशी दिसते बघू? हा मस्त. युवानला बघू आता. युवान आले वा आले वा आले वा. तर चला, आता आम्ही म्हणजे पटापट तयारी केली. तयारी करायला टाइमच नाही भेटला कारण की घरातली कामं आवरायची होती. तर चला, आता आम्ही निघतोय. आता डायरेक्ट तुम्हाला चिपल्याला गेल्यावरती भेटू. आता आम्ही निघालोत. आणि हे बघा, हे पण आजारी आहेत तरी पण आम्हाला घेऊन येतात. आणि इकडे बघा निहारिका, बघा निहारिका. युवान तर काय आमचा आज भारीच दिसतोय. युवान मगाशी भरपूर भारी दिसत होता, मस्त गॉगल वगैरे लावलेला ना. हा, तर चला, आता आम्ही घरी गेल्यावरती भेटू तुम्हाला. मी घेतले इकडून मिठाई. आणि इकडे बघा युवान, बघा नुसतं सगळीकडे जाईल तिथे पाठी पाहिजे. तर हा जाईल तिथे पाठी का. तर चला, आता आम्ही आलोच, म्हणजे आता पोचूच 5 मिनिटात. त्यांची तब्येत पण थोडी डाऊनच आहे. ते आता आम्हाला सोडतील आणि दवाखान्यात जातील. तर चला, चिपल्याला आणि आम्हाला भेटलाय चिकू. इकडे बघा, हे बघा, हे बघा चिकू. हे गाईस, तर आता आम्ही चिपल्याला आलेलो. प्रगती करते, तयारी कर. तर आताच मी तयारी वगैरे केली बघा. कारण की दोन पोरांची तयारी करायला काही भेटत नाही. तर आता मी आल्याला पहिले तयारी केली. आणि आता स्वप्नील तयारी करतो ते. आता आम्ही इथे आली तरी पण त्याची तयारी नाही. इकडे यांची तयारी बघा. इकडे येऊन दाखव तुझा फुल लुक बघू दे जरा, बघू दे लोकांना. असं काय मॅडमने लुक केलाय. आणि तिचा ब्लॅक होता तो काय मला माहित नव्हता, आणि माझा ब्लॅक होता तिला माहित नाही. जुना ड्रेस कोण बोलेल? एक तरी फोटो आहे का तुझा? फक्त सांग मला, जुना ड्रेस कसा बोलून चालेल? हो. तर चला, आता आमची तयारी वगैरे झाली आहे ना. आता आम्ही घेऊ राख्या बांधून. आणि इकडे आमची बाबा कायरा पण आलेली आहे. कायरा बघू, गोल्फिन. अरे बापरे, कायरानी पण असं मस्त असा ड्रेस घातलेला आहे. तर राखी बांधायचा प्रोग्राम चालू आहे. आणि इकडे बघा, आई कपडे नको माखू. अरे निघा तयार करा. ये भावाने आणलेत किंवा वहिनी आणले. तर चला, बघा आरतीचा ताट पण आमचा रेडी आहे ना. आता आम्ही घेतोय राखी बांधून पटापट. तर चला, प्रमुख पाहुणे आलेले. माझा भाऊ ऋषिकेश चव्हाण आलेले आहेत प्रमुख पाहुणे. आणि इकडे बघा हे दोन माकडं बघा आमची जेवतात. तिसरा माकड आलाय मर्दीनच. ए माकडा, राखी दाखव तुझी. मोडसोडीच बाबा. तर चला, काय करते? मामाकडे बसलाय. ऐ राखी नाही अजून आमचं रक्षाबंधन नाही झाला.
तुला बोलले का ना? आडवी व्हिडिओ काढते. अरे व्हिडिओच काढते मी. स्वप्न नाही ना? कोण आला बांधलं. टिफिनवर आलो. आता पैसे द्या. होतील का आज? होतील का? हे बघ आमच्या राख्या बांधून झाल्या. राख्या निघल्या हातातून. इकडे राखी बांधायला जिज्ञेश, डुग्गू आणि ननेशला आणि चिकू पण आला आमच्या पाठी. अरे पटापट नाश्ता रेडी करा, आम्ही आलोत. चला चला लवकर, वहिनीने आमच्याकडे नाश्ता केलाय. तर चला आता आम्ही आलोत. आणि इकडे चिकू महाराज आले. चिकू महाराज आमचे, चिकू आमचं चिकू. बाकी सगळी येतात, निहारिका वगैरे मागून येते. तोपर्यंत आम्ही आलोत पुढे. डुगू बस बाबा बस लवकर. इकडे बघ आईच्या आमची थाली नाही, आरतीचं ताट बोलतात त्याला मॅडम. ताट बोलतात. काय करतोय मी खायची सुरुवात करतोय. बाबा वहिनीने मस्त विकेत आमच्यासाठी नाश्ता आणलाय. ए मी खाईल बाबा, मला दे. नाही ना मला तुझी चटणीच खायची ना, पण मला दही नकोय. ए थंडा का घेतला? परत घेतलास ना? नाही नाही तुम्ही सर्दी होईल. पप्पा मारल मग तुला परत. नाही का म्हणते ती अशी? तुम्ही घेतलाय ना थंडा? मग दाखव. तेव्हा मला दिसला येते करतं राखी बांधता. चला आता आमची राखी वगैरे बांधून झाली, सगळी निघाली तिकडे. आणि आता आम्ही पण चाललोत. तेही त्यांना ॲडमिट केलं आहे, सलाईन लावले त्यांना. तर तिथे चाललोत आता. मी इथून डायरेक्ट तिथेच जाईल. आणि नंतर मग बघू, जर त्यांना आजच सोडलं तर मग बाकी ठिकाणी राखी बांधायला जाईल. नाहीतर मग बघू जसं पॉसिबल होईल तसं मी करेन. तर चला. हाय कर तू, हाय कर पहिले. हाय. याला घेऊन चालली? नाश्त्याला याला आता आम्ही चाललो. मला सोडायला आले तेवढी जण. रक्षाबंधन आहे म्हणून जाऊ आयला नाही तर एक पण हो. तुमचं जरा घर भरपूरच लांब आहे म्हणून तुम्ही जा पहिले. आम्ही जाऊ बाबा. त्यांना लावले सलाईन. आता मला ते स्वप्नाने वगैरे सोडून गेली सगळी. आता मी यांच्याजवळ बसते, मग बघू आता काय होते ते. आता आम्ही दवाखान्यातून निघलो, यांची सलाईन वगैरे संपली ना. आता आम्ही निघलो तिथून. तर आता आम्ही इथून घेतली मिठाई आणि इकडे घेतात ते सँडविच. आणि आता आम्ही चाललो कुटारी. युवान आणि निहारिका घरी आहे. तर चला आता तिकडे गेल्यावरती भेटू. हे घेतात दाबेली. आता जरा त्यांना गोळ्या वगैरे खायच्यात म्हणून हे खाऊन घेतात काहीतरी. त्यांना गोळ्या खायच्या होत्या म्हणून आम्ही घेतलं एक साईडला सँडविच खायला. आणि आता हे घेतील गोळ्या खाऊन. यांना तर थोडं बरं वाटतं तर मला बद्दल मग आपण कुटारीशी पण जाऊन येऊ.
तर आता आम्ही खूप सँडविच वगैरे खाऊ ते गोळा वगैरे खाते मग आम्ही कुटारी जाऊ. कुटारीशी येताना शक्यतो चिपलेत फिरून नंतर मग घरी जाऊ युवांसना घ्यायला. तर चला आता तुम्हाला भेटू तिथे गेल्यावरती. काहीच तर आता आम्ही आलो हनुमंताच्या मंदिरामध्ये बघा. दिसा हे गाईज. तर आता आम्ही अनिकेतच्या इथून वगैरे निघालो आणि आता चाललो घरी. तर चला युवान पण रडतोय भरपूर. तर बघू आता घरी गेल्यावरती भेटू तुम्ही. हे गाईज. तर आता आम्ही चिपल्याला आलोत आणि डायरेक्ट अनिकेत संचितून डायरेक्ट चिपल्याला आलो आणि घरी किरणताई वाट बघतीये. पण इकडे का आलोत कारण की एक दोनच राख्या बांधायच्या. परत 2 राख्या बांधण्यासाठी परत आम्हाला इकडे चिपल्याला यायला लागले असतं. आणि आमचा पेशंट पण आजारी आहे. आता थोडं बरं वाटतंय. आणि प्लस निहारिका आणि युवन पण घरी येतात. आता पटापट राखी बांधू आणि युवन सध्या घेऊन घरी जाऊ. तर चला घरी गेल्यावरती भेटू. भरपूर वेळ मावशीने घेतलेला ना. मावशी युवानला भरपूर वेळ मावशीने घेतलेला. आम्ही राखी वगैरे बांधून येईस तर सर येऊ नका परत येऊ नको. मावशीने कधी घेतला? अरे वा. घेऊन मी जमलो. तर चला आता आम्ही चाललो घरी. आता बाय बाय. हे काही. तर आता युवान आणि निहारिकाला आम्ही घेतलेलं आहे आणि आता आम्ही चाललोत घरी. आणि किरणताई भरपूर वेळ टाइम झाला आणि 9 वेळा तर आम्ही सांगितलंय का तू लेटच आहे म्हणून. पण किरणताई येऊन भरपूर टाइम झाला. अजून अर्धा तास 10 मिनिटं 5 मिनिटं सांगितलं. काय तुम्ही काय सांगितलं? सुकापूरच्या विठ्ठल मंदिराचं मला हत करत. आमचं सुकापूरचं विठ्ठल मंदिर बघा कुठे आहे. आणि इकडे युवन बघा. युवन बिचारा युवांच्या हाताला अजून राखी नाही बांधली दीदीनी. यांचं रक्षाबंधन सेलिब्रेट अजून आम्ही केला नाही. आता आम्ही घरी जाऊ तयारी वगैरे करू आणि मग काय करू युवांच्या राखी बांधायचा. तर चला आता आम्ही डायरेक्ट घरी गेल्यावरती भेटू. चल आता बघा यांचं रक्षाबंधन झालंय आता. हो युवांचा आणि निहारिका फर्स्ट टाइम. युवांचा फर्स्ट रक्षाबंधन आहे आणि निहारिकाचं नाही. निहारिकाने पहिले डुगू दादा जिद्दी दादा यांना राखी बांधलेली आहे. पण युवांचा फर्स्ट टाइम. युवांची राखी पण बघा. अरे वा अरे वा. रबर क्लिप्स स्मॉल बॅग आणि ही काय लिपस्टिक खूप क्यूट आहे. अजून मिरर आणि हे काय वाईट सेट आहे. टिश्यूज. ओके तर चला आता अशा प्रकारे आमचं इथलं रक्षाबंधन युवांचा फर्स्ट टाइमचा रक्षाबंधन संपलाय. आणि आता बघू त्यांच्या बहिणी अजून यायच्या बाकीत. मागाशी पण ताई वाट बघून गेली शेवटी कारण की आम्हाला भरपूरच टाइम झाला. मग किरणताईंच्या ऐवजी प्रीतीताई आलेल्या. प्रीतीताई त्यांच्या राखी बांधली मी तुम्ही बघालच. आणि आता निहारिकाचा आणि युवांचा पण आम्ही सकाळी करणार होतो. सकाळी राखी बांधणार होतो पण आता आम्ही राखी बांधली. आणि युवान तर किती खुश आहे. हे बघ काय तो भरपूर मस्ती करतोय ना. मी घेते आता पटापट सगळे कामावरून आता कारण की सकाळी तसंच गेलेलो. तर चला आता आपण तुम्हाला नंतर भेटू. काय म्हणून बोलत आता राखी बांधते. आले वा वा वा. कंगू बाबू आमच्या नंगू कंगू साखर बरं आला तांदूळ झाला बाप्पा.
हातात बरोबर त्याला, हातात बरोबर तोंडा, हातात बरोबर. पाया पर भाचा आहे दादाच्या हात. तर आता आमचे नव्या वगैरे म्हणजे त्यांची बहीण वगैरे येऊन गेली आणि आता आम्ही इकडे बघा काय चाललंय रबर्स वगैरे युवांनी गिफ्ट दिलेलं त्याचं तीच काय करते आणि आता मी घेते जरा कपडे चेंज करून आणि भरपूर पसारा पडला माझा बेडरूम मध्ये तर बघा किती पसारा पडलाय कारण की सकाळी तशी तयारी केली आणि तसंच गेलो आम्ही घाईघाईत. तर चला आता पटापट सगळी कामं आटपते आणि जेवण पण बनवायचं जेवण पण बनवून घेते आणि तर चला बघू. मी कपडे वगैरे चेंज केले आणि एक साईडला घेतले जेवण बनवायला. जेवण म्हणजे आलू मटरची भाजी आणि एक साईडला भात घातलाय आणि आईने कोथिंबीर वड्या दिलेल्या आहेत त्या आहेत आणि आता पापड शेव लोणचा बाकी दुसरं तर काय नव्हतं बनवायला कारण की भरपूर दमलं तर सकाळपासून सगळीकडे राख्या वगैरे बांधून वगैरे घरात पण पाहुणे होती. तर चला आता पटापट जेवण बनवते आणि मग भेटू. तर आता आमचं जेवण वगैरे झालं. आम्ही पटापट अशी जेवलो ना का सकाळपासून जेवलो नव्हतो तर आम्ही पटापट पहिले जेवून घेतला आणि आता युवन पण गेलाय वरती. रोम भाऊ पण आलेले. रोम भाऊंच्या पण राखी बांधली आणि गावात गेलेलो दादा भेटला आणि किरण दादा नाही भेटला मग त्याच्या मुलाच्या बांधली राखी आणि आता आम्ही आलोत घरी. येऊन मग आम्ही सगळं जेवण वगैरे बनवून जेवलो पण. तर चला आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा, बाय बाय, गुड नाईट.